रहा अपडेट न्यूज। चाळीसगाव येथे स्वयंदीप गारमेंट प्रकल्पास जिल्हाधिकारी यांची भेट। जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी चाळीसगाव येथे उभारण्यात आलेल्या स्वयंदीप गारमेंट प्रकल्पास सदिच्छा भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी प्रकल्पाची पाहणी करून उत्पादन प्रक्रिया, रोजगार निर्मिती तसेच स्थानिक महिलांना मिळणाऱ्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रकल्प व्यवस्थापनाशी संवाद साधत प्रकल्पामुळे ग्रामीण व शहरी भागातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। विशेषतः महिलांच्या स्वावलंबनासाठी असे उद्योग अत्यंत महत्त्वाचे असून स्थानिक पातळीवर कौशल्य विकासाला चालना मिळत असल्याचं त्यांनी नमूद केले। स्वयंदीप गारमेंट सारखे उद्योग जिल्ह्याच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बजावत आहे। शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अशा प्रकल्पांनी अधिक सविस्तर करावा असे मत जिल्हाधिकारी घुगे यांनी व्यक्त केले। तसेच प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य देण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन दिले। या भेटी दरम्यान प्रकल्पाचे संचालक मीनाक्षी निकम, कर्मचारी वर्ग तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित होते। स्वयंदीप गारमेंट प्रकल्पामुळे चाळीसगाव परिसरात रोजगार निर्मिती बरोबरच औद्योगिक विकासाला चालना मिळत असल्याचं चित्र दिसून आले। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल। बोला सर। आज चाळीसगाव तालुक्याची व्हिजिट होती, त्यामध्ये स्वयंदीपला आज मी भेट दिली। स्वयंदीपचं निवासी एक केंद्र आहे आणि इथे जे आहे MIDC एरियामध्ये इथे स्वयंरोजगाराचं साधन उपलब्ध करून देण्यासाठी आणि दिव्यांगांना सक्षम बनवण्यासाठीचं जे केंद्र आहे तिथे मी आज व्हिजिट केली आणि आल्याच मी जे फिनिश्ड इथले प्रोडक्ट्स बघितले ते बघून तर विश्वासच बसेना की हे नव्याने सुरू झालेलं सेंटर इतक्या चांगल्या प्रकारचे फिनिश्ड कपडे बनवत आहे। अगदी सुरुवातीपासून म्हणजे कापड बनवण्यापासून ते शेवटची त्याची फिनिशिंग येईपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी इथे अद्ययावत मशिनरी उपलब्ध आहे आणि त्याची खूप चांगल्या पद्धतीची ट्रेनिंग देऊन एकदम फिनिश प्रोडक्ट्स इथे बनवले जात आहेत आणि त्याचं आता मार्केटिंगची पण प्रोसेस चालू आहे आणि या सर्वांच्या माध्यमातून हे सर्व दिव्यांग बंधू भगिनी जे आहेत त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आणि सक्षम बनवण्यासाठी जे काम निकमताईंचं चालू आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार देखील। आणि यापुढे पण आपण जे दिव्यांगांचं सर्वेक्षण पूर्ण जिल्ह्यामध्ये करणार आहोत आणि सर्व इमारती ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्या आधी पहिल्या टप्प्यामध्ये सुगम्य बनवण्याचं जे काम करणार आहोत त्यामध्ये देखील ते सर्वेक्षण झाल्याच्या नंतर त्यांचं पूर्ण अभिप्राय पण याच्यामध्ये घेतले जातील आणि दिव्यांगांसाठी एक स्वयंरोजगार आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी जे काही इनिशिएटिव्ह घेणं आवश्यक आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये घेण्याचा आमचा मानस आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.